अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यातून पैशांचे सर्व मार्ग हे बंद होतात। पैशांच्या ज्या वाटा असतात ह्या थांबल्या जातात। बऱ्याच वेळा घरात कलह होतात, भांडणे होतात, घरात एकोपा राहत नाही, घरात सुख नसतं, आनंद नसतो, घरात समाधान नसतो, घरात खूप दरिद्रता असते, गरिबी असते, सतत घरात कोणाची आणि कोणाची काहीतरी भांडणं किंवा काहीतरी वादविवाद होत असतात। बघा ज्या घरामध्ये या गोष्टी घडत असतात त्या घरातील कुठलाच व्यक्ती हा कधीच सुखात नसतो। बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात खूप सुख असतं, समाधान असतो, आनंद असतो, सगळं काही ठीक असतं, छान सुरू असतं, पण जेव्हा कोणीतरी आपल्याला बाहेरील बाधा करतं, काहीतरी जादूटोणा करतं, बऱ्याच वेळा कोणीतरी काहीतरी नजर लावतं, जेव्हा अशा गोष्टी आपल्यावरती केल्या जातात त्यानंतर आपले दिवस बदलतात, दिवस पालटतात। व्यवसाय असेल तर तो व्यवसाय पूर्ण बसून जातो, म्हणजे गिराईक पूर्ण कमी होतं, जिथे नफा होत होता तिथे तोटा व्हायला लागतो। पैसा जो यायचा तो पैशांचा फ्लो कुठेतरी संपून गरिबी आणि दरिद्रता वाढायला लागते, कर्ज वाढत जातं आणि मग त्यामुळे आपल्या घरामध्ये कलह व्हायला लागतात। बघा ज्यांच्याही आयुष्यात खूप गरिबी आहे, खूप दरिद्रता आहे, कुणाचंच कुणाशी पटत नाहीये, घरामध्ये सतत वादविवाद होत आहेत, पैशांच्या वाटा म्हणजे पैशांचे मार्ग बंद झालेले आहेत, शत्रुपीडा खूप झालेली आहे, कर्ज खूप वाढत चाललेलं आहे, अशा प्रत्येक व्यक्तीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे अत्यंत प्रभावी उपाय। विशेष महत्त्वाचे असे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे। हे उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात केली तर कितीही असणारी गरिबी कमी होईल, दरिद्रता संपून जाईल, तुम्हाला असणारा शत्रूचा त्रास जो आहे तो तुमच्या आयुष्यातून जाईल, घरामध्ये सतत वाटणारं जे नकारात्मक वातावरण आहे हे देखील कुठेतरी कमी होईल। आता सगळ्यात पहिला उपाय जो सांगतेय हा शत्रूला दूर करण्यासाठी। सगळ्या पीडा परवडतील पण शत्रूची पीडा कधीच परवडत नाही, कारण शत्रू हा कधी गुप्त असतो तर कधी तो जवळचा असतो, आणि जेव्हा शत्रू त्रास देतो तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला खूप त्रास होतो। बघा हा शत्रू दूर करण्यासाठी हा पहिला उपाय करायचा आहे। कुठल्याही मंगळ किंवा शनिवारी, दोघांपैकी कुठलाही मंगळवार किंवा शनिवार एक दिवस निवडा। या दिवशी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, ज्याला आपण श्रीफळ असं म्हणतो। एक छान पाणीदार सालदार असणारा एक नारळ घ्यायचा आहे। हा नारळ तुम्हाला, आता समजा हा नारळ घेतलेला आहे, हा स्वच्छ धुवून थोडा सुकवायचा आहे। त्यानंतर त्या नारळाच्या गोल, हा समजा नारळ आहे तर त्या नारळाच्या गोल तुम्हाला 5 वेळा शेंदूर लावायचा आहे। समजा थोडंसं शेंदूर मी घेतलंय का वाटीत पाणी घातलं तर या बोटाने ते शेंदूर गोल लावा, या कुठल्याही बोटाने लावा, पुन्हा दुसरं बोट घ्या, पुन्हा गोल, पुन्हा 3 4 5 असा जो नारळ आहे, आता आमच्याकडे त्याला नेसवणं असं म्हणतात, नारळाला नेसवणं, असं तुम्हाला त्या नारळाला 5 वेळा पूर्ण गोलाकार पद्धतीने तुम्हाला शेंदूर जे आहे ते लावून घ्यायचे आहे, ओला करून शेंदूर लावून घ्यायचा आहे। आता त्यानंतर हा नारळ 5 मिनिटं थोडासा सुकू द्या। त्यानंतर त्याच्यावरती एक कापराची वडी ठेवा। कापूर आणि हा नारळ आपल्या घराच्या दक्षिण दिशेला एखाद्या प्लेटमध्ये किंवा आपल्या उजव्या हातात ठेवा, चालेल। तिथे ठेवून या नारळावरती कापूर पेटवायचा आहे आणि एका बाजूला कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे। कंटिन्यू 3 वेळा कालभैरव अष्टकम म्हणा, नित्यसेवेत पण आहे, मोबाईललाही तुम्हाला सहज ते ऐकायला मिळेल, तुम्ही ऐकू शकतात किंवा तुम्ही म्हटलं तरीही चालेल। फार फक्त 3 ते 4 मिनिटं मला तरी लागतात। 3 वेळा कालभैरव अष्टकम म्हणेपर्यंत तुम्हाला त्या शेंदुराच्या नारळावरती कापराच्या वड्या चाळत राहायच्या आहेत। 3 वेळा कालभैरव अष्टकम म्हणून झालं की त्यानंतर तो कापूर जो जाळणं आहे तो तुम्ही थांबवला तरीही चालेल। त्यानंतर हा जो नारळ आहे, हा नारळ तुम्हाला त्याच ठिकाणी एखादा दगड किंवा काहीतरी ठेवायचा आहे आणि जिथे तुम्ही या स्तोत्राचं पठण केलेलं आहे त्याच ठिकाणी हा नारळ फोडायचा आहे। फोडल्यानंतर ते जे काही नारळात पाणी असेल ते तिथेच तुम्हाला त्याचं अर्चन करायचं आहे। त्या जमिनीवरती ते पूर्ण पाणी जे आहे ते टाका। बघा नारळातलं पाणी हे नकारात्मकता शोषण्यासाठी आणि शत्रुपीडा बाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतं। जसं ते अभिमंत्रित केलेलं नारळ तुम्ही तिथे फोडाल आणि त्याचं पाणी तिथे टाकाल, जेव्हा दक्षिण भागात तुम्ही हा उपाय कराल, दक्षिण भाग हा नकारात्मकतेचा नाश करणारा, वाईट शक्तींना लांब करणारा हा दक्षिण भाग असतो। जसं तुम्ही त्या दक्षिण भूमीत हे नारळाचं अभिमंत्रित केलेलं पाणी घालाल, पूर्ण घर पवित्र होईल आणि त्याचं जे सामर्थ्य आहे किंवा संपूर्ण त्या म्हणजे त्याचं जे त्या उपायाचं जे फळ आहे ते तुम्हाला आयुष्यभर मिळत राहील। हा उपाय फक्त एकदाच करायचा आहे। एकदा हा उपाय करा, तुमच्या आयुष्यातील कितीही मोठी शत्रुपीडा बाधा एडापीडा नाही टळली तर तुम्ही मला सांगा। आता दुसरा उपाय,
दुसरा उपाय जो आहे हा कुठल्याही शनिवारी करायचा आहे. यासाठी काय करायचं, एक छोटी वाटी घ्यायची. त्या छोट्या वाटीमध्ये 7 कापराच्या वड्या घ्यायच्या, त्यामध्ये 7 अख्ख्या अक्षदा घ्यायच्या, 7 काळे मिरी घ्यायचे, 2 फुलवाल्या ज्या लवंग असतात त्या 2 फुलवाल्या लवंग त्याच्यामध्ये घालायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला गाईच्या शेणाची गोरी घालायची आहे. हे सगळं साहित्य तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण घरभर ते फिरवायचं आहे. पूर्ण ते पेटवून आपल्या घरभर फिरवायचे. प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरवा. एका हातात घंटी घ्या. या हातात मी धूप घेतलाय तर या हातात घंटी घ्या. घंटी वाजवत संपूर्ण घरभर फिरा. हा उपाय तुम्ही प्रत्येक शनिवारी केलात, प्रत्येक म्हणजे 1 महिन्यात 4 शनिवार येतात. 4 शनिवारी जर तुम्ही हा उपाय केला तुम्हाला असंख्य पटीने लाभ होईल. घरातील कलह थांबतील, भांडणं थांबतील. तुमच्या घरात असणारं जे काही म्हणजे दरिद्रचं ते वातावरण होतं किंवा सतत क्लेश कलह होत होते, सतत दुःख येत होती, तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून, तुमच्या घरातून, तुमच्या कुटुंबातून निघून जातील. त्यानंतरचा तिसरा उपाय, हा तिसरा उपाय आहे आपल्या घरात यश येण्यासाठी, पतीची मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी. बऱ्याच वेळा आपली मुलं आपल्या ऐकत नाहीत, पती आपल्याला किंमत देत नाहीत. बघा, बऱ्याच लोकांच्या आयुष्यात ही समस्या असते. ही दूर करण्यासाठी हा तिसरा उपाय. यासाठी काय करायचं तर आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची आहे, ज्यात नेहमीच कापूर जळतात तीच वाटी घ्या. त्यामध्ये 4 ते 5 सुरुवातीला 4 ते 5 कापराच्या वड्या ठेवायच्या. त्या कापरांच्या वड्यावरती 2 ते 3 लवंगा ठेवायच्या. त्यावरती 2 मसाला इलायच्या किंवा वेलच्या ठेवायच्या. हा उपाय शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार कुठल्याही वारी करू शकता. आठवड्यातील फक्त 1 वार निवडा आणि त्यातील कुठल्याही वारी हा उपाय जो आहे तो तुम्ही करा. आता जे साहित्य सांगितलेलं आहे हे पेटवायचे, प्रज्वलित करायचं आहे. देवघराच्या समोर, आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोरच हे सगळं पेटवायचं आहे. जसं हे पेटवाल तशी त्यातून एक उंचवट्यावर म्हणजे थोडीशी वर जाईल अशी एक अग्नी प्रज्वलित होईल. त्यातून एक आग निर्माण होईल. जशी ती अग्नी प्रज्वलित होईल तशी त्यामध्ये तुम्हाला तमालपत्र सोडायचे आहेत. तमालपत्र ज्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो. तमालपत्र किंवा तेजपत्ता नसेल, तुमच्याकडे विड्याची पानं असेल, तुम्ही विड्याची 7 पानं घेतली तरीही चालतील. विड्याचं पान किंवा तमालपत्र जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्या प्रत्येक पानावरती फक्त आणि फक्त तुम्हाला हळद आणि कुंकू याची 2 बोटं लावायची आहेत. तमालपत्र घेतलं असेल तर हळद कुंकू 5 तमालपत्र किंवा 7 तमालपत्र घ्या. हळदी कुंकू फक्त 1 बोट हळदीचं कुंकवाचं, पुन्हा दुसरं हळदीचं कुंकवाचं, असं जे घेतलेलं आहे त्याला हळदी कुंकवाची फक्त बोटं लावायची आहेत. जर तुम्ही विड्याचं पान घेतलं असेल तर त्याला हळदी कुंकू चालेल. ठीक आहे. हळदी कुंकू लावलेली ही 7 किंवा 5 असणारी विड्याची पानं तुमची इच्छा व्यक्त करून तुम्हाला त्या पेटणाऱ्या अग्नीत तुम्हाला सोडायची आहे, अर्चन करायचं आहे. जशी पूर्ण पानं पेटतील किंवा पानांसोबत घातलेल्या सगळ्या वस्तू कापरासोबत जशा पेटतील तुमच्या घरात, त्याचा जेव्हा प्रकाश पडेल तुमच्या घरामध्ये, जेव्हा त्याचा धूर होईल, त्याचा वास येईल, त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील इडा पिडा, संकट, क्लेश, कलह, दुःख, दरिद्रता, गरिबी सगळं संपेल. नवरा मुलं ऐकत नसतील, तुमचे पती ऐकत नसेल, तुमचे पती आणि मुलं जे आहेत ना ते ऐकायला लागतील. खूप साधा सोपा उपाय आहे हा. उपाय आठवड्यातील कुठल्याही वारी करू शकता. तुम्हाला शक्य असेल तर 3ही करा, 3घांपैकी 1 करा, पण आवर्जून करा.